तर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि आज होता रविवार, म्हणजेच की डोकं धुवायचा दिवस. आणि मी धुतलेलं होतं डोकं आणि वातावरण एकदम छान काळं असं झालेलं होतं. वारं पण खूप सुटलेलं होतं. म्हटलं आज तर काही डोकं वाळणार नाही, पण तरी धुवून टाकलं, कारण संडेच्या दिवशी धुवावंच लागतं. आणि हे बघा, मस्तपैकी पूर्ण काळं काळं वातावरण झालेलं होतं. हे सकाळचं वातावरण होतं. असं वाटत होतं की सकाळ झालेलीच नाही, रात्रच आहे. किती सुंदर असं वातावरण झालेलं होतं. आणि मस्तपैकी आपली मकई पण बघा किती छान वाढलेले आहेत आणि पूर्णीकडे हिरवंच हिरवं दिसतंय. म्हटलं चला तुम्हालाही दाखवू. आपल्याकडलं वातावरण पूर्ण असं काळं दिसत होतं. दिवस उजडलाय असं वाटतच नव्हतं. आणि इकडे बघा आपल्या पडवीचं पण काम चालू आहे. पण मग पडवीचे ते कारागीर आहेत ते सध्या येतच नाही पावसामुळे. 3-4 दिवसापासून रोज कंटिन्यू पाऊस येतोय, त्याच्यामुळे कामही अर्ध्यामध्ये थांबलेले. म्हटलं चला आता आपण नाश्त्याच्या तयारीला लागू. तर नाश्त्यासाठी मी रात्रीच भिजवलेले होते तांदूळ, कारण आज मागच्या हप्त्यात केली होती इडली. मग या आत्ता करायचं होतं डोसा. मग त्याच्यासाठी रात्रीच नियोजन करून ठेवावं लागतं, विचारून काय खायचं आहे काय नाही. मग तांदूळ वगैरे घेतले मी दळून आणि चटणी करू म्हटलं, कारण कोरडे तर खाणार नाहीत. मग बटाट्याची चटणी करू नारळाची करण्यापेक्षा. आणि हे बघा लगेच चिरून वगैरे मी अशी सकाळी सकाळी डोसे आणि बटाट्याची चटणी, उकडून नाही आवडत तरी दुला आणि भाऊला मग अशीच चिरून आणि वाफेवर शिजवावं लागते. मग गरम गरम असे मस्त डोसे केले मी छोटे छोटे त्यांच्यासाठी आणि लगेच त्यांना दिले इट करायला गरम गरम. छान अशी क्रंची, रिद्दूला खूप क्रंची डोसे आवडतात. मग तिला अशी छान क्रंची करून आणि लगेच गरम गरम मी त्या दोघांना दिला. थोडासा टमाटा सॉस पण दिला आणि काम वगैरे आवरली. आणि हे बघा दिवसभर असाच 3-4 दिवसापासून पाऊस चालू आहे. जास्त जोरात पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, उघडत तर बिलकुल नाही आहे. पण हे बघा असं म्हणजे एकदम सुंदर वाटतं ना असा पाऊस पडत राहिला का. पण मग कामही तेवढंच थांबून जाता बाहेरचे पण. आणि आता आपलं पडवीचं पण काम चालू केलेलं आहे, तेही थांबून जातं. पण मग छान वाटतं. आणि समोरचा एक आंबा जो कीड लागलेला होता तो आम्ही परवाच्या दिवशीच ढाळून टाकला, म्हणून थोडं अंगणही मोकळं मोकळं वाटतंय. आणि हे बघा इकडे माझं आवरलेलं होतं दुपारचं सगळं काम आणि सगळीकडे पाणी पाणी झालेलं होतं आणि पाऊसही आलेला होता. आणि पाऊसही कंटिन्यू चालूच आहे. आणि हे बघा साहेब मस्त अशी पावसाची गंमत बघत होते. आणि मी म्हटलं चला आता पाऊस पडतोय, 3 ते 4चा टाईम झालेला होता. मग काय एवढ्या पावसामध्ये कसली आठवण येते, छान अशी गरम गरम चहा घ्यायची. म्हटलं चला बाहेरचं वातावरण एकदा बघून येऊ आणि मस्तपैकी असा चहा उकळवू. आणि मग मी ठेवलेला होता चहा, सगळ्यांना चहा वगैरे दिला. आणि मग काय लगेच झाली सायंकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर दिवसभर बिलकुल हे पाऊस उघडलेला नव्हता आणि वातावरण ते एकदम छान मनासारखं होतं. म्हटलं चला काहीतरी मनासारखीच भाजी बनव. आणि आता पुढच्या महिन्यापासून सुरू होणार आहे श्रावण, मग तर सगळंच बंद. तर खूप दिवसापासून मी यांना म्हणत होते की अंडा कढी बनवू. मग आज आणलेले होते अंडे आणि म्हटलं चला आज अंडा कढीची भाजी बनवू. मग गरम गरम चपात्या बनवल्या आणि लगेच काळा मसाला करून मी भाजी घेतली. अंडे असे बॉईल करून आणि थोडे फ्राय करून घेतले होते मी. मला तर असेच आवडतात, तुम्हाला कसे आवडतात नक्की कमेंट करून सांगा. आणि मसाला वगैरे भाजून झालेली होती माझी भाजीची पण पूर्ण तयारी. आणि हे बघा भाजी मी अशी मस्त छान करून ठेवलेली होती थोडीशी. आणि त्याच्यामध्ये आपले जे फ्राईड एग होते अंडे ते मी सोडले छान अशी मस्तपैकी, कारण पुढच्या महिन्यात सगळं बंदच होणार आहे. मग या हप्त्यामध्ये संडे असल्यावर काही वाटत नाही असलं काही खायला. आणि मग मस्तपैकी माझी भाजी झालेली होती रेडी. सोडली अशी मस्त कोथिंबीर आणि म्हटलं चला आता जेवायला घेऊ, कारण बाहेर पावसामुळे गरम गरम जेवण छान वाटतं. आणि मग कसा वाटली माझ्या आजचा व्हिडिओ तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर नक्कीच माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.